नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हीही मंदिरात मूर्तीच्या मागच्या बाजूला डोकं टेकवता का? मग सावधान व्हा. आपण मंदिरात जातो, मात्र प्रदक्षिणा घालताना आपण एक अशी चूक करतो, ज्याच्या ऊर्जेचा आपल्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. मंदिरात गेल्यावर आपण मनोभावे दर्शन घेतो आणि प्रदक्षिणा घालतो, मात्र अनेकदा आपण केवळ सगळे करतात म्हणून काही कृती करत असतो. मंदिरातील प्रदक्षिणेबाबत आणि मंदिराच्या पाठीमागून नमस्कार करण्याबाबत शास्त्र सांगतं. मंदिरात गेल्यावर आपण मूर्तीच्या पुढून दर्शन घेतो आणि त्यानंतर प्रदक्षिणा घालतो. प्रदक्षिणा घालताना अनेक भाविक मूर्तीच्या बरोबर पाठीमागे गाभाऱ्याच्या मागच्या भिंतीला हात टेकून नमस्कार करतात. शास्त्राच्या मते ही कृती शास्त्राला धरून नाही. यामागे एक गंभीर आध्यात्मिक कारण आणि धुंदकारी याचा संदर्भ आहे. आता देवाच्या पाठीमागे नमस्कार करणं का टाळावं? तर आध्यात्मिक शास्त्रानुसार मंदिरातील मूर्तीमध्ये चैतन्य असतं, जे मूर्तीच्या दर्शनीय भागातून प्रवाहित होत असतं. मूर्तीच्या पाठीमागचा भाग हा तुलनेनं तमोप्रधान मानला जातो. शास्त्र सांगतं की अनेकदा अतृप्त आत्मे किंवा प्रेतयोनीतील जीव, जसे धुंदकारी नावाचा राक्षस, भगवंताच्या आश्रयासाठी मूर्तीच्या पाठीमागच्या भागात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा आपण देवाच्या पाठीमागे हात टेकून नमस्कार करतो, तेव्हा तिथल्या नकारात्मक लहरी किंवा त्या योनीतील जीवाचा स्पर्श आपल्या ऊर्जेला होऊ शकतो. त्यामुळे देवाचे दर्शन नेहमी पुढूनच घेण्याचा नियम आहे. आता धुंदकारी हा कोण होता? तर धुंदकारीची कथा श्रीमद भागवत महात्म्य यामध्ये आहे. धुंदकारी हा अत्यंत पापी आणि दुराचारी माणूस होता. त्याच्या पापांमुळे मृत्यूनंतर त्याला कुठेही थारा मिळाला नाही आणि तो भयंकर प्रेत योनीत म्हणजे पिशाच्य योनीत अडकला. धुंदकारीला मुक्ती मिळत नव्हती. त्याचा भाऊ गोकर्ण याने श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं. तेव्हा धुंदकारी प्रेत स्वरूपात तिथे आला. त्याला बसण्यासाठी जागा नव्हती, म्हणून तो तिथे असलेल्या एका 7 काठीच्या बांबूमध्ये शिरून बसला. 7 दिवस कथा ऐकल्यावर त्याच्या पापांचा नाश झाला आणि तो दिव्य रूपात मुक्त झाला. या कथेचा आशय असा की धुंदकारीसारखे जीव मुक्तीच्या आशेने किंवा ईश्वराच्या छायेत राहण्यासाठी मंदिराच्या अशा कोपऱ्यात किंवा पाठीमागच्या भागात दडलेले असू शकतात, जिथे भक्तांची नजर जात नाही. त्यामुळे तिथे डोकं टेकवणं शास्त्राला धरून नाही. आता सगळे करतात म्हणून कृती करणं योग्य आहे का? तर आपल्याकडे प्रदक्षिणा घालताना मागच्या भिंतीला कपाळ टेकवण्याची किंवा नमस्कार करण्याची एक पद्धत रूढ झाली आहे. पण शास्त्र सांगतं सगळे करतात म्हणून आपणही आंधळेपणानं तीच कृती करणं चुकीचं आहे. त्यामागचं शास्त्रीय आशय समजून घेतला पाहिजे. आता देवळात दर्शनाचे योग्य नियम काय? तर देवाचे दर्शन नेहमी मूर्तीच्या समोर उभे राहून किंवा थोड्या बाजूला सरकून घ्यावे. प्रदक्षिणा घालताना देवाचे स्मरण करावे, पण मागच्या भागाला स्पर्श करून नमस्कार करणं टाळावं. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा समोरून नतमस्तक व्हावं. शिवाय देवळात देवाचे दर्शन घेताना काही धार्मिक आणि शिस्तबद्ध नियम पाळले जातात. हे नियम मनाची शुद्धता, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी महत्त्वाचे मानले जातात. जसे अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून देवळात जावं. देवळात जाण्यापूर्वी पादत्राणे बाहेर बाहेर काढावी. राग, अहंकार, नकारात्मक विचार बाजूला ठेवून श्रद्धेने दर्शन घ्यावं. मोठ्यानं बोलणं, हसणं, फोन वापरणं टाळावं. हात जोडून मनोभावे प्रार्थना करावी. काही देवतांना थेट स्पर्श करण्यास मनाई असते. तिथे पुजाऱ्यांच्या सूचनांचं पालन करावं. घाई न करता उजव्या बाजूने म्हणजे घड्याळाच्या दिशेने प्रदक्षिणा घालावी. बहुतेक देवळात फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास मनाई असते. त्याचं पालन करावं. नारळ, प्रसाद, फुले श्रद्धेने अर्पण करावेत. कचरा, प्लास्टिक, उरलेले अन्न मंदिराच्या परिसरात टाकू नये. श्रद्धा, शिस्त आणि नम्रता याच खऱ्या दर्शनाच्या चाव्या आहेत. हे साधे नियम पाळून श्रद्धेने घेतलेलं दर्शनच मनाला खरी शांतता देते. देवळात पाऊल टाकताना हे नियम पाळा आणि बाहेर पडताना मन भरून घ्या. देव समोर नाही तर आपल्या श्रद्धेत असतो. नियम पाळले की दर्शन पूर्ण होतं. दर्शन फक्त पाहणं नाही तर ते अनुभवणं सुद्धा आहे. धन्यवाद.